हॅलो. मागच्या पिरियडला आपण व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट असे 3 डेरिव्हेशन पाहतो. या तिन्ही डेरिव्हेशन मध्ये आपण त्या व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंटचे फॉर्म्युले पाहिले आणि त्याच्या मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू सुद्धा आपण पाहतो. मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू डिस्कस करत असताना आपण त्या मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू मीन आणि एक्स्ट्रीम अशा पोझिशन वरती सुद्धा डिफाइन केल्या. म्हणजे व्हेलॉसिटी मॅक्झिमम कुठे असते आणि मिनिमम कुठे असते. डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मॅक्झिमम कुठे असते आणि मिनिमम कुठे असते. अशा प्रकारचे आपण मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू आपण या सगळ्या गोष्टी आपण तिथे पाहिल्या. व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशनचे मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू पाहिल्याच्या नंतर मागच्या पिरियड मध्ये आपण पिरियडिक टाइम, अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सीचे डेरिव्हेशन पाहतो. पिरियडिक टाइम आणि अँप्लिट्यूड आपण डिटेल पाहतो. फ्रिक्वेन्सी राहिलेले, पिरियडिक टाइम मधले सुद्धा एक छोटासा कन्सेप्ट आपला राहिलेला आहे सांगायचा. मग पिरियडिक टाइम आणि फ्रिक्वेन्सी हे आज आपण रिवाइज करणार, म्हणजे राहिलेल्या गोष्टी सुद्धा सगळ्या पाहणार आणि आपण त्याच्या समोरचा पार्ट डिस्कस करणार. दॅट इज नथिंग बट द पिरियडिक टाइम ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. हे एक्सप्लेन करत असताना आपल्याला पिरियडिक टाइम चा फॉर्म्युला आपण डिस्कस करत असताना आपण डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला घेतला x a sin of omega t plus alpha phi. बरोबर. हा फॉर्म्युला आपण डिस्कस केला. हा फॉर्म्युला डिस्कस करत असताना आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या. हा फॉर्म्युला डिस्कस झाल्याच्या नंतर आपण पिरियडिक टाइम नावाचा फॉर्म्युला आपण डिस्कस केला. बरोबर. पिरियडिक टाइम डिस्कस करत असताना आपण जर पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशन वरती असेल, कुठे असेल पार्टिकल हा एक्स्ट्रीम, ही झाली मीन पोझिशन, ही झाली एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर. ही झाली सुद्धा कोणती पोझिशन? एक्स्ट्रीम पोझिशन. अशा प्रकारे पार्टिकल मीन टू एक्स्ट्रीम स्वतःचं मोशन परफॉर्म करत असते. पार्टिकल इथे आहे, पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन हे आहे. पार्टिकल इथे आल्याच्या नंतर आपण टाइम जर टी कन्सिडर केला आणि जर पार्टिकलला इथून निघाल्याच्या नंतर परत तो इथेच येईल थोड्या वेळाच्या नंतर, म्हणजे पार्टिकलचं एक ऑसोलेशन झालं असं आपण म्हणतो. सो दिस इज कॉल्ड एज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. बरोबर. द पार्टिकल परफॉर्मिंग टू अँड फ्रो मोशन ऑर द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन अलॉंग द स्ट्रेट लाइन, इट इज कॉल्ड एज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन वरती असेल तर टाइम टी असेल, टी एवढ्या वेळात तो तिथे आलेला असेल. जर तो पार्टिकल तिथून निघाला तर थोड्या वेळाच्या नंतर तो तिथेच येईल. सपोज लाईक दॅट. ही मीन पोझिशन सिंपल पेंडुलमची. थोड्या वेळाच्या नंतर पार्टिकल इकडे आला, डिस्प्लेस झाला, इथून परत मीन पोझिशन क्रॉस करेल, इकडे जाईल, परत इथेच येईल. म्हणजे अशा प्रकारचं ऑसिलेटरी मोशन जर एखादा पार्टिकल परफॉर्म करत असेल तर त्याला सिंपल हार्मोनिक मोशन असं आपण म्हणतो. त्या पार्टिकलला सिंपल आणि दॅट इज कॉल्ड एज ऑसिलेटरी मोशन. काय म्हणतो आपण त्याला? ऑसिलेटरी मोशन. मग इथनं जर पार्टिकल निघाला आणि परत इथे जर आला, एक कम्प्लीट ऑसिलेशन झाला असं आपण त्याला म्हणता येईल. म्हणजे पार्टिकल इथून एक्स्ट्रीम पोझिशन वरती निघाला आणि परत इथे आला, एक ऑसिलेशन, 2 ऑसिलेशन, 3 ऑसिलेशन. हे ऑसिलेशन मोजण्याची पद्धत. मग पार्टिकलला एक कम्प्लीट ऑसिलेशन करण्यासाठी जो टाइम वेळ लागतो त्याला म्हणतात त्या पार्टिकलचं पिरियडिक टाइम. The time taken by the particle to complete one oscillation is called as periodic time of the particle performing simple harmonic motion. मग मला तो टाइम काढायचा आहे. मग मी जो म्हणलं पार्टिकल इथे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन सपोज हे हा टी एवढ्या वेळात तो इथे आलेला आहे. बरोबर. मग मी म्हणलं की टी एवढ्या वेळात तो एक्स्ट्रीम पोझिशनला आलेला आहे. बरोबर आहे. तर या टी एवढ्या वेळात त्यानं जर समजा ट्वाइस पाय बाय ओमेगा एवढा वेळ घेतला परत इथेच येण्यासाठी, म्हणजे पार्टिकल इथे आहे, वेळ टी. आता तो वापस इथं गेला आणि इथून वापस इथे आला, तर त्याला इथून ते इथपर्यंत येण्यासाठी वेळ किती लागला? सपोज गृहीत आपण अगोदरच धरू किती लागला? ट्वाइस पाय प्लस ओमेगा. म्हणजे स्मॉल टी मध्ये कितीची भर पडली? ट्वाइस पाय बाय टी ची भर पडली. आणि मग आपण स्मॉल टी ची व्हॅल्यू ही इथे ठेवणार. लक्षात घ्या, ही हे सबस्टिट्यूशन आपण इथे करणार. याची व्हॅल्यू किती होईल? a into sin of omega into किती राहील स्मॉल टी ची व्हॅल्यू? t प्लस ट्वाइस पाय बाय ओमेगा
प्लस फाय. बरोबर आहे. मग जर मी ओमेगाला मल्टिप्लाय केलं तर ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस ओमेगा ओमेगा कॅन्सल प्लस ट्वाइस पाय प्लस फाय अशा प्रकारचा हा फॉर्म्युला तयार होतो. बरोबर आहे. तर हा फॉर्म्युला एक्सप्लेन करत असताना हा ट्वाइस पाय जर बाजूला घेतला तर किती राहील इनटू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय प्लस ट्वाइस पाय. बरोबर. याला तुम्ही थीटा म्हणा सपोज. याला जर तुम्ही थीटा म्हणलं तर एक फॉर्म्युला तयार होते साइन ऑफ थीटा प्लस ट्वाइस पाय. बरोबर. म्हणजे साइन थीटा ट्वाइस पाय बाय थीटा हा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड. इकडे लक्षात घ्या, इकडे समजून सांगतो बघा. साइन ऑफ थीटा प्लस ट्वाइस पाय म्हणजे दॅट इज कॉल्ड एज साइन थीटा. हा एक फॉर्म्युला. थीटाच्या जागेवर किती ओमेगा टी प्लस फाय. बरोबर. मग साइन थीटा याचा आन्सर किती येईल. मी जर म्हणलं की साइन ऑफ थीटाच्या जागेवर मी किती ठेवलं ओमेगा टी प्लस फाय. थीटाच्या जागेवर ही ठेवली, ह्या थीटा आहे प्लस ट्वाइस पाय. याचा आन्सर किती येईल साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय असे. बरोबर. थीटाच्या जागेवर थीटा. मग इथे काय येईल याचा आन्सर कोण सांगेल. ए इक्वल्स टू साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय अशा प्रकारे. सो दिस इज नथिंग बट द डिस्प्लेसमेंट. बघा स्मॉल टी मध्ये एवढी क्वांटिटी आपण ऍड करून सुद्धा डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन तेच आलं जे आपण पहिले घेतलं होतं. म्हणजे जिथून सुरुवात केली तेच डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आलं. म्हणजे हा घेतलेला वेळ बरोबर. म्हणजे पार्टिकल इथून गेल्याच्या नंतर परत इथे आल्याच्या नंतर जो टाइम आपण अगोदरच गृहीत केला होता तो बरोबर आहे. म्हणजे कोणता ट्वाइस पाय बाय ओमेगा. म्हणून टाइम किती पिरियडिक टाइम ट्वाइस पाय बाय टी. कारण ट्वाइस पाय बाय ओमेगा. कारण जो पार्ट आपण ऑलरेडी पहिले गृहीत धरला तो खरा निघाला का. कारण डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन पहिले जेवढं होतं तेवढं आणि त्या टी मध्ये जो ऍड केला तरी सुद्धा तेवढंच आलं इक्वेशन. म्हणजे याचा अर्थ पार्टिकल तिथून निघाला आणि परत तिथे येण्यासाठी जो वेळ आपण स्मॉल टी मध्ये ऍड केला ट्वाइस पाय बाय ओमेगा तो करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ एक कम्प्लीट ऑसिलेशन करण्यासाठी त्याला किती वेळ लागला असेल. किती वेळ लागला असेल सांगा. ट्वाइस पाय बाय ओमेगा. किती आला व्हॅल्यू टी इज इक्वल्स टू ट्वाइस पाय बाय ओमेगा. सो दिस इज कॉल्ड एज पिरियडिक टाइम. याला काय म्हणतात पिरियडिक टाइम. सो दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन फॉर पिरियडिक टाइम ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. बरोबर. आता हे झाल्याच्या नंतर हे आपण मागच्या पिरियड मध्येच पाहिलं. त्याच्यानंतरच्या एक्सप्रेशन मध्ये लक्षात घ्या काय एक्सप्लेन करायचे. सो व्हॉट इज द पिरियडिक टाइम ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. टी इज इक्वल्स टू ट्वाइस पाय बाय पिरियडिक टाइम. बरोबर. पण तुम्हाला आठवत असेल तर आपण डिफरन्शियल इक्वेशन जेव्हा पाहत होतो तर ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू के बाय. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती होती के बाय. तर ओमेगा स्क्वेअर जर के बाय नसेल तर ओमेगा किती राहील अंडर रूट ऑफ के बाय. किती राहील व्हॅल्यू अंडर रूट ऑफ के बाय. समजलं का. बरोबर. आता काय होईल ही ओमेगाची व्हॅल्यू मी इथे ठेवू शकतो. सो व्हॉट इज टी. व्हॉट इज टी ट्वाइस पाय अपॉन अंडर रूट ऑफ के बाय. बरोबर. म्हणजे काय केलं आपण मला ओमेगा डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण ओमेगा स्क्वेअर ला डिफाइन केलं के बाय. तर ओमेगाची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ के बाय ती मी. बरोबर. आता वी नो दॅट व्हॉट इज अ रेस्टोरिंग फोर्स. F is equals to kx. F is equals to काय kx. तर k ची व्हॅल्यू किती झाली फोर्स डिवाइडेड बाय x. म्हणजे फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. याला काय म्हणतात फोर्स. याला काय म्हणतात डिस्प्लेसमेंट. म्हणजे दिस इज रेस्टोरिंग फोर्स. रेस्टोरिंग फोर्स F इक्वल टू k इंटू x. रेस्टोरिंग फोर्स वरून मी k जर काढला तर त्याची व्हॅल्यू फोर्स डिवाइडेड बाय डिस्प्लेसमेंट. व्यवस्थित समजून घ्या. रेस्टोरिंग फोर्सच्या फॉर्म्युलावर मी k काढला k ची व्हॅल्यू आहे फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग ती k ची व्हॅल्यू मी जर या फॉर्म्युल्यामध्ये ठेवली ओमेगाच्या. लक्षात घ्या ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ व्हॉट इज F k फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. k ची व्हॅल्यू किती ठेवली. बरोबर. k ची व्हॅल्यू किती ठेवली फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय किती F. कळालं का. बरोबर. त्याच्यानंतरच्या नेक्स्ट स्टेप मध्ये अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ.
What is Newton's second law? What is Newton's second law? Newton's second law. What is Newton's second law? F equal to ma. बरोबर, F equal to काय ma. यावरून A किती राहील? फोर्स अपॉन मास. बरोबर आहे की नाही? मग इथे ओमेगा इक्वल टू अंडर रूट ऑफ m अपॉन m इंटू x. हा m मी न्यूमरेटर मध्ये घेतो. बरोबर आहे की नाही? मग f बाय m काय म्हणणार मी त्याला? एक्सेलरेशन. म्हणजे काय राहील? ओमेगा इक्वल टू a डिवायडेड बाय x. ओमेगाची व्हॅल्यू किती झाली? a डिवायडेड बाय x. म्हणजे काय? अंडर रूट ऑफ, बरोबर आहे, अंडर रूट ऑफ काय? एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. म्हणजे ओमेगाला मी कशा रिप्लेस केला? अंडर रूट ऑफ एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. नाउ सबस्टिट्यूट दिस ओमेगा हियर. Substitute this omega. What is omega? Under root of acceleration per unit displacement. ओमेगाची व्हॅल्यू किती आली? ऍक्सेलरेशन अपॉन डिस्प्लेसमेंट पण अंडर रूट मध्ये. मग ही ओमेगाची व्हॅल्यू इथे ठेवली तर कॅपिटल टी किती राहील? किती राहील कॅपिटल टी? सो व्हॉट इज मीन बाय कॅपिटल टी? प्राइस पाय अपॉन व्हॉट इज ओमेगा? व्हॉट इज ओमेगा? ओमेगा इक्वल टू अंडर रूट ऑफ a बाय x. म्हणजे अंडर रूट ऑफ एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. म्हणजे एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. दिस इज द फॉर्म्युला फॉर पिरियडिक टाइम. हा तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारतो. व्हॉट इज पिरियडिक टाइम? ट्वाइस पाय अपॉन अंडर रूट ऑफ ट्वाइस पाय इनटू अंडर रूट ऑफ एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके, अशा प्रकारचा हा एक फॉर्म्युला आहे. मी परत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू शकतो. पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला आपण मागच्या पिरियडमध्ये डिस्कस केला, ट्वाइस पाय बाय ओमेगा. पण मला ओमेगाला रिप्लेस करायचं. कशाला रिप्लेस करायचं? ओमेगा. हे तुमचा ऍडिशनल भाग झाला, लक्षात घे. ओमेगाची व्हॅल्यू किती? तर अंडर रूट ऑफ k बाय. बरोबर. पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला आपल्याला माहित होता, आताच मी काढला. डिफरन्शियल इक्वेशन वरून ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आहे k बाय m. k बाय m ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू, तर ओमेगाची व्हॅल्यू झाली अंडर रूट ऑफ k बाय m. या k ला मला रिप्लेस करण्यासाठी मी रेस्टोरिंग फोर्स वापरला. k ची व्हॅल्यू काढली, फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट आली रेस्टोरिंग फोर्स वरून. त्याच्यानंतर फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट म्हणजे फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू झाली k ची. मग त्याच्यानंतर मी ते न्यूटनचा सेकंड लॉ अप्लाय केला, तर ओमेगाची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओमेगाची व्हॅल्यू किती झाली? एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग ही ओमेगाची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट जी झाली, ती मी परत या फॉर्म्युल्यामध्ये ठेवली आणि पिरियडिक टाइमचा नवीन फॉर्म्युला तयार झाला. पिरियडिक टाइम इज इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन अंडर रूट ऑफ एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. हे तुम्हाला एमसीक्यू मध्ये बऱ्याच वेळा परीक्षेत विचारतात. व्हॉट इज अ पिरियडिक टाइम ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन? ट्वाइस पाय इनटू अंडर रूट ऑफ एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आणि ही व्हॅल्यू काढण्यासाठी पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला आपल्याला माहित होता, t इज इक्वल टू ट्वाइस पाय बाय ओमेगा. यावरून डिफरन्शियल इक्वेशन वरून ओमेगा काढला, अंडर रूट ऑफ k बाय m. न्यूटन रेस्टोरिंग फोर्स वरून k काढला, न्यूटन सेकंड लॉ वरून त्याला रिप्लेस केलं, तर ओमेगाची व्हॅल्यू नवीन आली अंडर रूट ऑफ a बाय x. म्हणजे ओमेगा इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आणि ही व्हॅल्यू परत मी या फॉर्म्युल्यामध्ये ठेवली आणि पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला पुस्तकामध्ये आला. तर हा झाला पिरियडिक टाइमचा डिटेल फॉर्म्युला. बरोबर आहे. हा फॉर्म्युला झाल्याच्या नंतर नाउ वी हॅव टू डिस्कस द फ्रिक्वेन्सी. आता काय डिस्कस करायचं आपल्याला? फ्रिक्वेन्सी. सो व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन? सो व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट द टोटल नंबर ऑफ ऑसिलेशन. मी जर म्हणलं की हा पार्टिकल ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करते, मी जर म्हणलं की इथून मी एक्सप्लेन केलं 1 2 3 असे जर ऑसिलेशन मी मोजत गेलो 1 2 3 4, तर एका युनिट टाइम मध्ये या पार्टिकलने किती ऑसिलेशन केले हे सांगणं म्हणजे त्या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी सांगणं. द टोटल नंबर ऑफ ऑसिलेशन पर युनिट टाइम. काय म्हणलं मी? द टोटल नंबर ऑफ ऑसिलेशन पर युनिट टाइम इज कॉल्ड एज द फ्रिक्वेन्सी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. एखादा पार्टिकल एका युनिट टाइम मध्ये किती नंबर ऑफ ऑसिलेशन करतो हे सांगणं म्हणजे त्याचा कशाची व्हॅल्यू सांगणं? पिरियडिक टाइमची. So the total number of oscillation per unit time is called as the
frequency of that particle performing oscillation. So what is meant by frequency? Frequency is nothing but the total number of oscillation per unit time is called as frequency of that particle performing. So frequency is equals to the reciprocal of periodic time. आपण already पाहिलेले frequency is equals to the reciprocal of periodic time. But we know that periodic time is equals to twice pi by omega. So what is meant by frequency? F is equals to 1 upon twice pi by omega. म्हणजे काय झालं frequency value omega upon twice pi. This is the expression for frequency of the particle performing linear simple harmonic motion. But what is meant by omega? Omega equal to under root of k by. बरोबर आहे. मग काय व्हॅल्यू 1 upon twice pi into under root of k by m. This is the another formula for frequency of the particle performing simple harmonic motion. म्हणजे इथे ओमेगाची व्हॅल्यू under root of k by m जर ठेवली तर फ्रिक्वेन्सीचा एक दुसरा फॉर्म्युला तयार होते, that is called as frequency of the particle performing linear simple harmonic motion. अशा प्रकारची linear simple harmonic motionचा हा झाला दुसरा फॉर्म्युला. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर पिरियडिक टाइम आणि फ्रिक्वेन्सी तुम्हाला डिटेल झाली. दोन मार्कासाठी हे एक्सप्रेशन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात, बोर्डच्या एक्झाम मध्ये. एक तर अँप्लिट्यूडचं एक्सप्रेशन विचारू शकतात, पिरियडिक टाइमचं विचारू शकतात, नाहीतर फ्रिक्वेन्सीचं विचारू शकतात, नाहीतर याच्या फॉर्म्युल्यावरती कोणताही एक प्रॉब्लेम परीक्षेत विचारला जाऊ शकतो. बरोबर आहे. तुम्हाला फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करा असं म्हणलं जाते. मग फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायचं असेल तर पिरियडिक टाइम माहित पाहिजे, किंवा पिरियडिक टाइमची व्हॅल्यू ट्वाइस पाय बाय ओमेगा माहित पाहिजे, किंवा ओमेगाची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ के बाय एम माहित पाहिजे. बरोबर. अशा प्रकारचे कोणत्याही फॉर्म्युल्याचं आपल्याला काम पडू शकते. फ्रिक्वेन्सीचा हा एक फॉर्म्युला झाला ओमेगा बाय ट्वाइस पाय, किंवा एफ इक्वल टू 1 अपॉन ट्वाइस पाय इंटू अंडर रूट ऑफ के बाय एम. हा सुद्धा एक फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. सो दीज आर द डिफरंट फॉर्म्युलेज फॉर फाइंडिंग द फ्रिक्वेन्सी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. पिरियडिक टाइमचा सुद्धा फॉर्म्युला तुमच्याकडे तयार झाला. टी इक्वल टू ट्वाइस पाय बाय ओमेगा हा एक फॉर्म्युला झाला, हा एक फॉर्म्युला झाला, आणि हा एक फॉर्म्युला झाला. बरोबर आहे. पिरियडिक टाइम इज इक्वल्स टू ट्वाइस पाय. बरोबर आहे. ट्वाइस पाय अपॉन अंडर रूट ऑफ. बरोबर आहे. ट्वाइस पाय अपॉन अंडर रूट ऑफ. न्यूमरेटर मध्ये ट्वाइस पाय, ठीक आहे, दिसून नाही राहिले. कॅपिटल टी इज इक्वल टू ट्वाइस पाय डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. हा एक पिरियडिक टाइमचा मेन फॉर्म्युला. यावरती एमसीक्यू विचारू शकतात, किंवा एखादा क्वेश्चन सुद्धा तयार होऊ शकते. पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला ट्वाइस पाय बाय ओमेगा, त्यावरून हा, आणि ओमेगाची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ के बाय एम, किंवा टी इज इक्वल्स टू ट्वाइस पाय. हा यावरून तुम्ही वरही लिहू शकता. म्हणजे पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला यावरून असा होते ट्वाइस पाय इंटू अंडर रूट ऑफ एम बाय टी. असा सुद्धा तुमचा हा पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला तयार होऊ शकते. म्हणजे पिरियडिक टाइमचे जेवढे फॉर्म्युले होतील त्याचा जर तुम्ही रेसिप्रोकल केला तर फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले तेवढेच तयार होतील. जेवढे पिरियडिक टाइमचे तयार झाले तेवढेच फ्रिक्वेन्सीचे सुद्धा तयार होतील, आणि ते तुमच्या समोर मांडता येतील, किंवा समोर तुम्ही ते मांडू शकतात. सो दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन फॉर पिरियडिक टाइम, फ्रिक्वेन्सी, आणि एम्प्लिट्यूड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. त्याच्यानंतर महत्वाचा पॉईंट, त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये एक 5.1 आणि 5.6 असे दोन प्रॉब्लेम दिलेले. 5.5 आणि 5.6 हे दोन प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकामध्ये बॉक्स मध्ये दिलेले. या प्रॉब्लेम मध्ये 5.5 नावाच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला पिरियडिक टाइम विचारला, पिरियडिक टाइम, आणि सेकंड याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पिरियडिक टाइम आणि अँप्लिट्यूड विचारला होते. तुम्हाला असे दोन फॉर्म्युलेचा तुम्हाला दोन प्रॉब्लेम तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचे. प्रॉब्लेम नंबर 5.5 आणि प्रॉब्लेम नंबर 5.6. या दोन्ही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे, तो म्हणजे मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. सो v इक्वल टू a इंटू ओमेगा अशा प्रकारचा हा एक फॉर्म्युला. बरोबर आहे. तर अँप्लिट्यूड दिलेलं आहे काहीतरी 4 सेंटीमीटर वगैरे काहीतरी दिलेलं आहे. मग यावरून ओमेगाची व्हॅल्यू किती असते ट्वाइस पाय बाय टी. हा फॉर्म्युला तुम्हाला इथे वापरून तुम्हाला पिरियडिक टाइम काढता येईल. तो तुम्ही पुस्तक पाहिलं तर 2 मार्कासाठी 2 मार्कासाठी दोन्ही प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात. तर ते दोन्ही प्रॉब्लेम पाहणे, प्रॉब्लेम वाचल्या वाचल्या तुमच्या लक्षात येऊन जाते. आणि हा सुद्धा एक फॉर्म्युला किती यूज करावा लागेल तुम्हाला, टी इज इक्वल्स टू ट्वाइस पाय बाय ओमेगा. हा एक फॉर्म्युला तुम्हाला त्या 5.6 नावाच्या प्रॉब्लेम मध्ये हा तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा, आणि दोन्ही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आणि ते दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की तुमच्या या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. सो दिस इज नथिंग बट द डेरिवेशन फॉर अँप्लिट्यूड, पिरियडिक टाइम अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. बरोबर आहे. आता याच्यानंतर हे दोन प्रॉब्लेम घरी तुम्ही सॉल्व्ह करा. एक तुम्हाला ऍज अ होमवर्क किंवा असाइनमेंट असेल. ते दोन्ही प्रॉब्लेम व्यवस्थित वाचा, काय दिलेलं आहे, काय कॅल्क्युलेट करायचं, आणि तुमच्याकडे फॉर्म्युलाची भरमसाठ लिस्ट आहे. कोणती लिस्ट आहे? डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला. हे झाले 3. याच्या मॅक्झिमम आणि मिनिमम. मिनिमम तर तिघांची 0च असते. तर मॅक्झिमम किती असते? तर डिस्प्लेसमेंट असते प्लस मायनस ए, व्हेलॉसिटी असते प्लस मायनस ए ओमेगा, आणि ऍक्सेलरेशन असते प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए.
बरोबर. हे झाले मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन. त्याच्यानंतर अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला नाहीये, पिरियडिक टाइमचे 2-3 फॉर्म्युले आणि पिरियडिक टाइमचा रेसिप्रोकल केला तर फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले. अशा प्रकारचे या सगळ्या फॉर्म्युल्यावरती बेस तुमचे हे 2 प्रॉब्लेम आहेत. घरी गेल्यानंतर या 2 प्रॉब्लेम मध्ये पिरियडिक टाइम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं आहे? पिरियडिक टाइम. कॅपिटल ए वापरलेले आहे आपण, या डेरिव्हेशन मध्ये स्मॉल ए वापरतो. स्मॉल हे अँप्लिट्यूड म्हणलं होतं, पण ऍक्च्युली ते पुस्तकामध्ये कॅपिटल ए म्हणजे कॅपिटल हे एक अँप्लिट्यूड झालं. तर दोन्ही प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित जर वाचले आणि त्याला जर सॉल्व्ह करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर तुमचे एक्झॅक्टली व्यवस्थितरित्या 2 प्रॉब्लेम तुम्हाला समजतील आणि त्याचा आन्सर तुम्ही करेक्टली काढू शकता. सो दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन फॉर पिरियडिक टाइम अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. हे डेरिव्हेशन, हे लेक्चर्स ऐकत असताना, तुम्ही पाहत असताना रिपीट करून पहा. जर कुठं काही नाही समजलं तर ते तुम्हाला परत ऐकता. लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टीची अडचण जाऊ शकते आणि नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे त्या सुद्धा गोष्टीची तुम्हाला अडचण जाऊ शकते. त्याच्यानंतर तुम्ही हे व्हिडिओ तुम्ही रिपीट करून जर पाहिले आणि तुमच्या जर ऐकले तर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हे व्हिडिओ माझ्या ऐकल्याच्या नंतर, पाहिल्याच्या नंतर तुम्ही हेच टॉपिक पुस्तकातून 2 ते 3 वेळा वाचला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतात. त्याच्यानंतरच्या महत्वाचे 2 टॉपिक आहेत स्ट्रिंगचे, जे फोर्स कॉन्स्टंट असतो स्ट्रिंग, बरोबर आहे. ते सिरीज आणि पॅरलल जर असले तर काय, सिरीज असेल तर फोर्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशी व्हॅल्यू होते आणि पॅरलल जर स्ट्रिंग जर असतील तर रेस्टोरिंग फोर्स कशा ऍड होतो, बरोबर. याच्यानंतरच्या टॉपिक मध्ये स्ट्रिंग आपल्याला सिरीज आणि पॅरलल मध्ये पाहायचंय. तर सिरीज आणि पॅरलल मध्ये कोणकोणत्या गोष्टी मॅटर करतात, त्यावरती रेस्टोरिंग फोर्स कोणता असते, इलॉंगेशन कशा पद्धतीने असते आणि त्याच्या फोर्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू, म्हणजे सिरीज मध्ये असताना फोर्स कॉन्स्टंट किती आणि पॅरलल असताना फोर्स कॉन्स्टंट किती, म्हणजे के च्या व्हॅल्यू आपल्याला सिरीज आणि पॅरलल मध्ये डिस्कस करायचे आहे. आणि त्यावरती नंबर ऑफ प्रॉब्लेम परीक्षेत विचारले जाऊ शकतात आणि या नंबर ऑफ प्रॉब्लेम आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपण त्या सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन आपण डिस्कस करू. त्याच्यानंतरच्या पॉइंट मध्ये आपल्याला त्याचं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहायचं आहे. जो पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्याचं आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा पाहायचं आणि ते सुद्धा फार महत्वाचं आहे. तर घरी आता तुम्ही हे लेक्चर 1-2 वेळा ऐका, ऐकल्याच्या नंतर पुस्तकातून वाचा, पुस्तकातून वाचल्याच्या नंतर रफ मध्ये लिहून पहा. फ्रिक्वेन्सी, पिरियडिक टाइम, फ्रिक्वेन्सी आणि ऍक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट, आता मी तुम्हाला एक असाइनमेंट देणार. त्या असाइनमेंट मध्ये तुम्हाला काय करायचंय, यू हॅव टू डिराइव्ह एक महत्वाची असाइनमेंट मी